कृष्ण रूपी अवतरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे. सुंदर इथं बघायला भेटतात. मेन म्हणजे अंगाचा कलर बघा मित्रांनो, एकदम असं परफेक्ट दिला गेलेला आहे. ती मूर्तीकडे बघत राहा तुम्ही, कसली सुंदर आपल्या इथं मूर्ती तर बघायला भेटते. दगडूशेठ हलवाईची मूर्ती तर बघा कसलं प्रसन्न वाटतंय. खूप सुंदर आपल्या इथं मूर्ती तर बघायला भेटते. या आपल्याला बालरूपी गणपती बाप्पा बघायला भेटतं. किती सुंदर इथं बघायला आहे. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजा असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघत होता ना मी नित्यरंग. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेन अमरापूरमध्ये. म्हणजेच आपण सिरीज चालू केलेली आहे आणि हा सिरीजचा पार्ट आहे 5वा. तर मित्रांनो खूप सुंदर आपल्या इथं ब्लॉगला भेटणार आहे. तर आज आपण चाललेलो आहोत तर प्रणव आर्ट्समध्ये. तर प्रणव आर्ट्समध्ये जसं आपण गेल्या वर्षी बघितलेलं, गेल्या वर्षी व युनिक गणपती बघायला भेटलेले, तर यावर्षी देखील आपण युनिक गणपती बघणार होतो. माझ्या जस्ट मागे इथं बॅनर आहे, तर बॅनर बघा. तर हे बघा तुम्हाला जर बॅनरमध्ये नंबर वगैरे दिसतंय तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली पण नंबर दिले गेलेला आहे, तर तुम्ही फक्त कॉल करा. तर चला मित्रांनो आता ब्लॉगला सुरुवात करूया आणि बघूया तर या कारखान्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपची तर मूर्ती बघायला भेटणार आहे. तर चला वेळ न घालवता ब्लॉगकडे बोलूया. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी आपल्यासोबत दादा आहे. दादा तुझं नाव काय? माझं नाव राज पाटील आहे. आणि आपल्या वर्कशॉपचं नाव? आपल्या वर्कशॉपचं नाव प्रणव आर्ट आहे. आपला वर्कशॉप जोयमध्ये आहे, गेटमध्ये. तर आमच्या शॉपला जवळजवळ इथं 8 वर्ष झालीत. 8 वर्ष झालेत का? मी 20 वर्षापासून आमच्या वडिलांपासून हे काम करतोय. ओके. आम्हाला 8 वर्षापासून आहे. तर दादा तुझ्या कारखान्यामध्ये जे मोठे मोठे चांगल्या मूर्ती तर बघायला भेटतात, तर त्या मूर्तीबद्दल आपल्याला माहिती दे मस्तपैकी, जेणेकरून जे आपल्या व्हिडिओमध्ये जे लोक बघणारी आहेत ते तुमच्या आपल्या या वर्कशॉपमध्ये येतील. चालेल. तर या आपल्या मूर्ती पहिली मूर्ती आहे ती आपल्याला खूप सुंदर दिसते. तर याच मूर्तीपासून आपण सुरुवात करूया. पुढे जे आहे मूर्तीचं नाव आहे डबल स्टेम आहे. या वर्षी आपण काहीतरी नवीन वर्क केलं आहे. बघा पूर्ण गोल्ड लिंक वर्क आहे. धोतर वगैरे यावेळी नवीन पॅटर्न आहे. ते मूर्तीची हाईट किती आहे? 4 फुटाची. 4 फुटी हाईट आहे का? ओके ओके ओके. तर हे जे तुम्ही वर्किंग केलेले आहेत ते तुम्ही स्वतःहून केलेले आहेत का कस्टमरची डिमांड आहे? नाही, आम्ही स्वतःहून केलं. यावर्षी नवीन ज्वेलरी आहे. हा नवीन वर्ष आहे यावर्षी. अच्छा. त्याच्यात नवीन नवीन मूर्ती अजून तुम्हाला पाहायला मिळतील. ओके ठीक आहे. तर चला वळूया दुसऱ्या मूर्तीकडे. या आसन मांडी 3 फुटाची. 3 फुटाची काय? आसन ओके. मांडी व्हाईट मध्ये केलेलं आहे पूर्ण प्रॉपर. डोळे वगैरे बघा. तर मित्रांनो इथं बघा कसले आपल्याला इथं सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटते. त्याचे मुकुट बघा मित्रांनो, मुकुट असं ते असं सगळे मोराचे पिसं वगैरे लावले गेलेली आहेत आणि एकदम सफेद कलरचा आपल्याला इथं सगळा गणपती बघायला भेटतं. कापड वगैरे सगळं सफेद कलरचा लावला गेलेला आहे. खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते. ही किती फूट आहे? ही 3 फूट. 3 फूट आहे का? ओके. आणि आता मित्रांनो याचा फक्त कलर बघा मित्रांनो, कसली सुंदर आपल्या इथं बघायला भेटते. तर देखणी मूर्ती आपल्या इथं बघायला भेटते. धोतर वगैरे बघा आणि बाकीचं सगळं मेन म्हणजे अंगाचा कलर खूप आपल्याला शोभेल असा दिसतंय. तर दादा किती फूट आहे गणपती? 3.5 फुटाची आहे. 3.5 फुटाची आहे का? ओके. आणि त्याच्या बाजूची पण सेम आहे का? हा, 3.5 फुटाची आहे. ओके ओके ओके. तर मित्रांनो बघा दोन्ही पण मूर्ती आपल्याला किती सुंदर इथं बघायला भेटतात. मेन म्हणजे अंगाचा कलर बघा मित्रांनो, एकदम असं परफेक्ट दिला गेलेला आहे. आणि दोन्ही मूर्तीमध्ये थोडासा डिफरन्स एक आकार वगैरेचा पण हाईट वगैरे तुम्हाला सेम भेटेल. तर दादा आपले जे मूर्त्यांचे प्राईज आहेत तर त्या प्राईजच्याबद्दल आपल्याला थोडं सांग. प्राईसबद्दल तुम्ही आपल्या शॉपवर व्हिजिट करा, तिथे आपण सगळं डिस्कस करू काय असेल. ओके ओके. म्हणजे जर तुम्हाला प्राईस पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट फेस टू फेस भेटा डायरेक्ट. ओके. म्हणजे तेव्हा जर आपण काय कमी जास्त आपण करू शकतो. ओके. तर बघा मित्रांनो दादाने सांगितलेलं आहे. तर आता या मूर्तीबद्दल काय सांगशील? ही 4 फुटाची मूर्ती आहे, तिरुपती माऊलीमध्ये आहे. ओके. पूर्ण असं ब्राह्मण धोतर आहे तिला म्हणून काही गोल्डन ज्वेलरी. तर मित्रांनो इथं मूर्ती बघा, फक्त मूर्तीकडे बघत राहा तुम्ही, कसली सुंदर आपल्या इथं मूर्ती तर बघायला भेटते. म्हणजे मी साक्षात अशी मूर्ती बघते ना की खूप असं प्रसन्न वाटतं. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी वाटते ते मी नाही सांगू शकत, पण जे मूर्ती मी डोळ्यासमोर बघताना खूप आपल्याला सुंदर इथं बघायला भेटते. मित्रांनो खरंच मनाला भावेल अशी मूर्ती इथं बघायला भेटते. तर दादा ही मूर्तीची आपल्या साईज किती आहे? 4 फुटाची मूर्ती आहे. 4 फुटाची मूर्ती आहे का? ओके. तर मित्रांनो फक्त बघा त्या ज्वेलरीचं काम बघा, आपण सगळं डिटेलिंगमध्ये काम करतो. असं लावलं ते दिसतं, डिटेलिंगचं काम तर दिसतं आहे मित्रांनो. इथं बघा सगळी ज्वेलरी वगैरे. तर दादा जे आपली लालबागची मूर्ती आहे तर याची साईज सांग मला किती आहे आपली? 4 फुटाची आहे लालबाग. 4 फुटाची. 4 फुटाची आहे का? तर मित्रांनो इथं बघा कसली देखणी इथं आपल्या लालबागच्या राजाची इथं मूर्ती बघायला भेटतात. आणि मित्रांनो तुम्ही फक्त आखणी बघा डोळ्याची, असं वाटेल की तुम्हाला असं लेन्स बसवलं, पण लेन्स नाही. खरं तरी
कला आहे आणि डोल्याची आखणी बघा मित्रांनो, हे सगळं हाताने केलेली गोष्ट आहे. एक पण असा मशनी वगैरे काहीच काम केलं नाही, सगळं आपल्या हाताने तर वर्किंग केलेले आहे. तर सगळ्या गोष्टी. तर दादा मला एक प्रश्न आहे की ही मूर्ती जेव्हा तुम्ही डेकोरेट वगैरे करता तर तुम्हाला जेमतेम किती टाईम लागतो? तरी पूर्ण जी प्रोसिजर असते, पहिला गणपती कच्चा असतो, तिला पॉलिश होते, मग व्हायटिंग होते, मग बॉडी कलर होतो, पॅच कलर शेडिंग होते, मग आखणी, मग ते डेकोरेट होते. अच्छा, म्हणजे ही सगळी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस असते. ओके. आणि आणि सजावटीला तिला 2 तास लागत असतील, कारण की पूर्ण हेवी वर्क आहे ना. हो हो हो, एकदम असं डिटेलिंगमध्ये तुम्ही काम करता, म्हणून तर तुमच्या मूर्ती एवढं सुंदर असतात. आणि मग ही जी समोरची जी दगडूशेठ हलवायची आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. तर याच्याबद्दल तू काय सांगशील? बघा तुम्ही फक्त बघा मूर्ती आणि मग बोला काय. 4 फुटाची मूर्ती आहे, ती स्पेशलमध्ये केलेलं आहे. पूर्ण असं वर बघा दगडूशेठचा. मित्रांनो शब्द झालो आहे मी, कारण की तुम्ही फक्त बघा मित्रांनो, मूर्ती फक्त बघा, मूर्ती किती आपल्याला तर सुंदर इथं बघायला भेटते. दगडूशेठ हलवाईची मूर्ती तर बघा कसलं प्रसन्न वाटतंय, खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती तर बघायला भेटते. दादा किती फुटाची मूर्ती बोला तू? 4 फुटाची काय? ओके ओके. आणि हिचं पण असं वर्किंग वगैरे करायला खूप टाईम लागला असेल ना? तिला तर खूप टाईम लागतो. दगडूशेठ बोलावं नुसतं सोना सगळा सोना, बरोबर. तर जसं आता मी लास्ट टाईम पण आलतो इथं, तर लास्ट टाईम आपली अशीच मूर्ती आपण त्या डिस्प्लेला लावलेली होती. ती पण आपल्याला अशी वर्किंगमध्ये होती, म्हणजे असे ते महादेवच्या रूपामध्ये होते, असे ते रुद्राक्ष वगैरे घातलेले. तर ती गेल्या वर्षीची मॉडेल आणि यावर्षी तू थोडीशी एकदम अशी वेगळी इथं बघायला भेटते मित्रांनो पद्धत आपल्याला. तर खूप सुंदर आपल्या इथं मूर्ती इथं बघायला भेटते. तर खूप चांगले तुम्ही इथं मूर्ती दादा बनवता. जसं मी गेल्या वर्षी पण होतो, गेल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला सांगते की गेल्या वर्षी पण भारी होता, पण त्याचे डबल आपल्याला इथं भारी इथं बघायला भेटते यावर्षी. काहीतरी कुठला नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, जे कस्टमरला काहीतरी वेगळं बघायला भेटलं. ओके ओके. आणि जसं गेल्या वर्षी आपल्या इथं गौरी पण खूप सुंदर आपण बघितलेल्या, तर गौऱ्याबद्दल पण तुम्ही काहीतरी सांगाल का आपल्याला? गौरीचा डिस्प्ले जरा लागेल थोड्या दिवसात, काम पण चालू आहे तो पण. अच्छा, ठीक आहे. आपण जेव्हा नेक्स्ट ट्रिप पण आपण जेव्हा करू ना, मग तेव्हा आपण ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, जसं की दादाने तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपण सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या बघणार आहोत. आता जे आपण मूर्तीचं एक्सप्लेनेशन बघितलं ना, ते सगळ्या मेन गणपतीच्या होत्या. तर आता हे पण मेनच गणपती आहेत, पण याची थोडी साईज छोटी आहे. आणि याच्याबद्दल तर आपण सांगू शकता, बघा कसली सुंदर आपल्याला इथं मूर्ती तर बघायला भेटते. ही आपल्याला 1 ते 1.5 फुटाची इथं गणपती तर बघायला भेटते. तर मित्रांनो बघा कसली सुंदर आपल्याला इथं देखणी मूर्ती बघायला भेटतात. मूर्ती छोटी असो किंवा मोठी असो, इथं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी मिळणार. तर हे बघा आपल्याला इथं कृष्णरूपी अवतरलेली इथं गणपती बाप्पाची इथं मूर्ती इथं बघायला भेटते. त्यासोबत आपल्याला वासरू देखील इथं बघायला भेटतं, म्हणजे कृष्णरूपी अवतरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि इथं पण देखील आपल्याला कृष्णरूपी अवतरलेलीच आहे गणपती बाप्पाची मूर्ती. तर बघा मित्रांनो कसली सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. आणि इथं मस्तपैकी आपल्याला मोरपंख देखील इथं बघायला भेटते. आणि इथं पण आपल्याला कृष्णरूपी अवतरलेलीच बघायला भेटते. बघा आणि त्यावरती पण मोराचा पंख आहे. आणि खाली पण आपल्याला सगळं बालरूपी असे गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटतं. बघा मित्रांनो, हे आपल्याला बालरूपी गणपती बाप्पा बघायला भेटतं. किती सुंदर आहे इथं बघायला आहे मित्रांनो. तुम्ही फक्त आखणी बघा, आखणीची इथं पद्धत थोडीशी वेगळी आहे, जी एकदम युनिक वाटते. आणि इथं आपण या साईडला जर आलो तर बघा या साईडला पण आपल्याला इथं गणपती बाप्पाची इथं सगळ्या मूर्ती इथं बघायला भेटतात. सगळ्या A to Z सगळ्या वर्किंगवाल्या आहेत. तर मित्रांनो, जसं की दादाने सांगितलं आहे, तर तुम्हाला प्रायझिंग नाही सांगू शकत, कारण की जरा रूलच्या खिलाफ आहे. जर तुम्हाला प्रायझिंग वगैरे पाहिजे असेल ना, तर व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर दिला गेलेला आहे. आणि स्टार्टिंगमध्ये पण आपण अख्खा बॅनर कवर केला, त्याच्यामध्ये नाव आणि नंबर लिहिलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट बिंदास तुम्ही कॉल करा. जर तुम्हाला याच्यामधली कोणती मूर्ती आवडली असेल किंवा इन्क्वायरी जरी करायची असेल तर तुम्ही करू शकता बिंदास. तर हे बघा कसले सुंदर आपल्याला इथं मूर्त्या बघायला भेटतात. इथं वरती पण आपल्याला सुंदर सुंदर इथं मूर्त्या बघायला भेटतात. या साईडला पण आपण जर आलो ना, तर या साईडला पण आपण आलो ना, तर हे बघा कसली सुंदर आपल्याला, जर आपण ओपन करू तर इथं बघा कसली सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. आपल्याला इथं कसली सुंदर आपल्या इथं गणपती बाप्पाची मूर्ती. इथं बघा ही जी ट्रेंड आहे ना, ही मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला ट्रेंड बघायला भेटलेली, जी ट्रेंडिंगच आहे आतापर्यंत. हातामध्ये मस्तपैकी सुंदर अंगठ्या आणि कापड धोतर वगैरे सगळ्या इथं मूर्तीमध्ये लावल्या गेलेलं आहे. आपल्याला 3.5 ते 4 फुटापर्यंत ही अवेलेबल भेटेल. आणि त्याच्या बाजूला आपल्याला ब्राह्मण रूपीचे गणपती बाप्पा इथं बघायला भेटत आहे. पण ब्राह्मण रूपी इथं वर्किंगवालं आहे. तर बघा कसं सुंदर इथं आपल्या हातामध्ये फूल वगैरे बघायला भेटत आहे. आणि प्रसादी आशीर्वादी मूर्ती आपल्याला इथं बघायला भेटते. तर बघा किती सुंदर आहे. आणि त्याच्या साईडला आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं. अजून एक आपल्याला ते 3 फुटाची मूर्ती मित्रांनो वाटते. हे बघा
मित्रांनो गणपती बाप्पाची फक्त डोल्याची आखणी बघा, डोल्याची आखणी बघा. या आखणीवरच बघा खूप मेहनत लागते, कारण की कसली सुंदर आपल्याला असं वाटतं की लेन्स लावले, पण ही खरं तर लेन्स नाही, ही आपली एक कला, या शॉपची कला आहे बघा. खूप सुंदर आपल्याला तर गणपती बाप्पा बघायला भेटतं बघा मित्रांनो. मित्रांनो ही मूर्ती बघा, अख्ख्या वर्कशॉपमध्ये ना ही सगळ्यात युनिक मूर्ती तर बघायला भेटते आपल्याला. हर हर महादेवच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही क्लिप बघायला भेटते. एकदम असा त्याच्यात जटा वगैरे बघा, हातामध्ये गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि एकदम असं सफेद धोतर वगैरे नेसवलेलं, एकदम शांत मूर्ती तर आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो कसली सुंदर मूर्ती इथं, हे आपल्याला 2.5 फुटापर्यंत मूर्ती इथं बघायला भेटते आणि बाकी सगळ्या मूर्तीचे आपल्याला काम करायचं वर्किंग बाकी आहे. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट अजिबात थांबली नाही पाहिजे. आपण सगळ्या ब्लॉगमध्ये बोलू असं गणपती बाप्पा मोरया कमेंट अजिबात थांबली नाही पाहिजे. तर करत राहा कमेंट, बिंदास करत राहा. कमेंट करण्यासाठी कोणता पैसे लागत नाही आणि लाईक करण्यासाठी पण कोणता पैसे लागत नाही. तर करा, कमेंट करा, लाईक करा. तर चला मित्रांनो आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तर अशाच्या कंटेंटसाठी आपल्या चॅनलवर या, बिंदास बघा. तर चला बाय बाय.